राम राम मंडळी, दुकानवाला आर्यन या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज सकाळी नेहमीप्रमाणे उठलो आणि आंघोळ वगैरे करून दुकानाकडे आलो. दुकान समोर येऊन बघतो तर काय सगळा पप्पांनी कचरा, थंडीच्या दिवसात पालापाचोळा पडतो त्यामुळे सगळा कचरा पप्पांनी काढून ठेवला. तो कचरा काढलेला बघून मन जरा प्रसन्न वाटलं. परत दुकानाचं कुलूप खोललं. कुलूप खोलून झाल्यानंतर दुकान उघडलं. पुढचं शटर 2 उघडावे लागतात, ते उघडले. नंतर सगळा पसारा, दुकानात सामान खूप असल्यामुळे बाहेर पण काय थोडंफार सामान ठेवावं लागतं. कोल्ड्रिंक्स, स्प्राईट, थम्सअप ते सर्व बाहेर ठेवायला लागतं, त्यामुळे ते सगळं बाहेर नेऊन ठेवले. कोल्ड्रिंक्स बाहेर ठेवून झाल्यानंतर मग परत आतमध्ये आलो. कुरकुरे हँगर होते, ते 2 हँगर परत बाहेर नेऊन लावले. कुरकुरे लावून झाले त्यानंतर मग समोर काउंटरवर खूप पसारा असतो, तो पसारा सगळा नीटनेटका लावावा लागतो. वह्या ठेवलेल्या असतात, त्या वह्या, अंडी, चॉकलेट ते सगळं व्यवस्थित नीट लावून ठेवावं लागतं. दुकानात कोणते कोणते चॉकलेट आहेत ते सगळं कळण्यासाठी कस्टमरला समोर दिसलं तरच ते विकल्या जाईल, त्यामुळे सर्व वस्तू, चॉकलेट सगळ्या नीटनेटक्या समोर लाईनशीर लावाव्या लागतात. ते लावावे लागतात. मग चॉकलेटच्या बरण्या लावून झाल्यानंतर मग कालच एक बास्केट आलं होतं इप्पी मॅगीचं, त्यामध्ये सर्व दुकानातल्या मॅगीचे पुडे टाकले व नंतर परत सगळे कुरकुरे वगैरे लावून झाले. 2 मुलं शाळेत चाललेली, म्हणलं त्यांचा पण जरा व्हिडिओ घ्यावं. मग नंतर हे पोतं खूप जड आहे, रांगोळीचं रोज उचलून आत बाहेर करावं लागतं. व परत थोडे नंतर कुरकुरे राहिलेले, ते पण जरा बाजूला लावावे लागतात. त्यानंतर तेजस आपला भाऊ आलता जरा थोडीफार भेट घ्यायला माझीच. नंतर दुकानातला कचरा काढला सगळा. तर मग मंडळी सगळा कचरा गोळा करून झाल्यानंतर म्हणलं आता देवाचा दिवा लावावा. रोज सकाळी नियमित देवाला दिवा लावत जावा. देवाला दिवा लावून झाला व नंतर देवाचा दिवा लावून झाल्यानंतर थोडं पक्ष्यांना खायला टाकून आलो. त्याचा देवाचा दिवा लावून झाल्यानंतर तो अनस आला, विचारत होता, "आर्यन दादा, गोट्या आणल्यात काय तू दुकानात?" त्यानंतर एक मुलगा आला, तो बोलला, "2 रुपयाचं मला खायला दे." आणि तो शाळेत निघून गेला. त्यानंतर हे दोघं वाटलं नव्हतं दुकानात येतील, पण आले. त्यांना विचारलं काय पाहिजे, तर तो बोलला, "एक पेन्सिल दे." तर ती त्याला नव्हती, त्याच्या बाजूच्या मुलाला पाहिजे होती. त्याला एक पेन्सिल दिली आणि त्यानंतर थोडा वेळ दुकानात बसलो. ती मुलं गेली. त्यानंतर जरा दुकानात बसलोच होतो. तेवढ्यात एक चुलते आले आमचे, त्यांना अंड्याचा एक ट्रे पाहिजे होता. ते बोलले, "अंड्याचा एक ट्रे दे." त्यांना एक ट्रे भरून अंडी दिली. एका ट्रेमध्ये 30 अंडी असतात, ती 30 अंडी त्यांना भरून दिली मी.
अंडी भरून झाली. मग मी दादांना ती पिशवी दिली. दादांना विचारलं किती रुपये झाले. मी त्यांना 200 रुपये मग त्यांनी मला दिले. नंतर सोमा आला. सोमा बोलला काय चाललंय अरे. त्याला विचारलं झाडाच्या मागं कोण आहे, तर तो बोलला मोन्या बसलाय. मग नंतर आपले हे काका आले. त्यांना 2 प्लेट भजी पाहिजे होत्या. त्यानंतर बेसन पीठ कालवलं, बटाटा खिसला. त्यांना 2 प्लेट बटाटा भजी पाहिजे होत्या, त्यामुळे भजी सोडल्या. त्यानंतर त्यांना 2 प्लेट भजी दिल्या. परत एक वडापावला गिरायक आलं. त्यांना 2 वडापाव पाहिजे होते. मग भाजी केलेलीच होती. भाजी गोळा थापला. नंतर त्यांना बटाट्याचं पीठ पण कालवलेलं होतं. नंतर वडे सोडले आणि वडा सोडून झाल्यानंतर मग वडे खरपूस लाल रंगाचे भाजले. त्यानंतर मग त्यांना कढईवर झाकण ठेवलं. नंतर मग डिश घेतली. डिशमध्ये 2 वडे ठेवले. मग नंतर त्यांना पिशवीतून पाव काढले. 2 पाव काढले. मिरची दिली, चटणी दिली आणि मग त्यांना वडापाव मी दिले. त्यानंतर परत संध्याकाळी 5 वाजले. मग मी बाहेर खूप कचरा पडला होता. पानांचा कचरा, झाडाच्या पानांचा खूप कचरा झालेला होता. तो कचरा सगळा झाडूने संपूर्ण खराट्याने कचरा काढला. कचरा काढता काढता तिथं मध्येच आमचं कुत्रं येतो गॅरी, त्याचं नाव गॅरी आहे. तो मध्येच त्रास देत होता. मग त्याला पार्लेचा 10वाला बिस्किट पुडा टाकला. नंतर तो बिस्किट खात होता. मग नंतर पूर्ण कचरा काढून झाल्यानंतर तो कचरा जाळत होतो, पण तो कचरा काय जळतच नव्हता. पाला वल्ला असल्या कारणाने तो काय जळलाच नाही. नंतर तो मी जाळत होतो, पण तो जळला नाही. नंतर मग आपले योगेश दादा ते पण जाळत होते. त्यांच्याकडून पण काय तो पाला जळलाच नाही. मग ते मला म्हणले राहू द्या, आज नको, उद्या सकाळ जाळ. तरी पण त्यातून थोडासा पाला जळत होता. ते कागद टाकून जाळण्याचा प्रयत्न करत होते, तरी पण काय पाला जळलाच नाही. तो पाला काय जळलाच नाही. नंतर मग मी अंधार पडला म्हणून दिवा लावत होतो. दिवा लावता लावता एक गिराईक आलं. त्याला भेळ पाहिजे होती. मग मी दिवा लावला. दिवा लावल्यानंतर तो बोलला एक कांदा भेळ दे. मग मी त्याला कांदा भेळ दिली. त्याला कांदा भेळ दिल्यानंतर मग रात्री 9 नंतर व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही. परत रात्री 9 वाजले. पप्पांना बोललो कुरकुरे काढायला घ्या. त्यानंतर पप्पांनी कुरकुरे काढायला सुरुवात केली. पप्पा कुरकुरे काढून झाल्यानंतर ओम आणि छोट्या आलते. ते दोघं दुकानावरती आलते. ते दोघं पण गेले. नंतर मी पैसे मोजले सगळे आणि गल्ल्यात ठेवले. परत नंतर सगळा बाहेर ठेवलेला पसारा, सकाळी तो पसारा आतमध्ये घेण्यात खूप वेळ गेला. नंतर मध्येच पप्पांचा मित्र आला. त्याने त्यांना एक पिक्चर दाखवायला सुरुवात केली. ते बघत बसले. मग सगळा पसारा परत मलाच आतमध्ये ठेवावा लागला. मला पप्पा मदत करत होते थोडा पसारा आतमध्ये घ्यायला. तर पप्पा तिथं बसले. मग मला संपूर्ण पसारा आतमध्ये घ्यावा लागला. पसारा आत घेतोपर्यंत 9:30 वाजले. 9:30 वाजता मग दुकान बंद केलं. दुकान बंद केल्यानंतर बाहेरची लाईट बंद केली, आतली लाईट बंद केली, कुलूप लावलं आणि मग घरी गेलो. घरी गेल्यानंतर तोंड हातपाय धुतले. तोंड हातपाय धुवून मग जेवायला बसलो. तर मग आजचा दिवस इथंच संपला. मंडळी, परत भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला तर लाईक, आपल्या दुकानवाला आर्यन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.